Krishna, Hare Ram, Jai Jai Ram Krishna, 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 Jai Jai Ram Krishna. रूप पाहता लोचनी, 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 सुख झाले हो साजणे, टाळ वाजवा. सुख झाले हो साजणे, तुहा विठ्ठल बरमा, तुहा विठ्ठल बरमा, सुख झाले ओ सुख झाले ओ तुहा विठ्ठल बरमा, तुहा विठ्ठल बरमा, तुहा माधव बरमा, तुहा माधव बरमा, तुहा विठ्ठल बरमा, तुहा विठ्ठल बरमा, तुहा माधव बरमा, तुहा माधव बरमा, तुहा विठ्ठल बरमा, तुहा विठ्ठल बरमा, बहुत सुकृताची जोडी, 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 म्हणून विठ्ठली, टाळ वाजवा, टाळ वाजवा. म्हणून विठ्ठली आवाजी, विठ्ठल बरमा, तुहा विठ्ठल बरमा, म्हणून विठ्ठली आवाजी, म्हणून विठ्ठली आवाजी, तुहा विठ्ठल बरमा, तुहा विठ्ठल बरमा बाबर भुमा देवी बर बाबर भुमा देवी बर
आम हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी आम्हाला काही भय नाही त्रैलोकी काळ वाजवा भय नाही त्रैलोकी आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी आम्हाला काही भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट तैसा केला तैसा होय धावे सोय धरूनी धावे सोय धरूनी धावे सोय धरूनी तैसा केला तैसा होय धावे सोय धरूनी धावे सोय धरूनी धावे सोय धरूनी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट संकट उगवी कोडे संकट देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा गाऊ मुखे विठोबा गाऊ मुखे विठोबा म्हणे असो सुखे गाव मुखे विठोबा गाव मुखे विठोबा गाव मुखे विठोबा तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा गाव मुखे विठोबा गाव मुखे विठोबा तुका म्हणे असो सुखे गाव मुखे विठोबा गाव मुखे विठोबा गाव मुखे विठोबा देव उभा मागे पुढे देव उभा मागे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट पार घुमाई विठो पार घुमाई टाळी वाजवा टाळी हो पार घुमाई विठो पार घुमाई विठो पार घुमाई विठो पार घुमाई हा हा विठो पार घुमाई टाळे टाळे ठोबार घुमाई हा हा ठोबार घुमाई ठोबार घुमाई ठोबार घुमाई
हरीच्या दासा काही आम्हा 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 हरीच्या दासा काही हरीच्या दासा काही हरीच्या दासा काही आम्हा 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 हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्ये भय नाही त्रैलोक्ये देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे भय नाही त्रैलोक्ये भय नाही त्रैलोक्ये देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे आम्हा हरीच्या दासा काही 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 भय नाही त्रैलोक्ये भय नाही त्रैलोक्ये देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे
संकट उगवे मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे
काही आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी देव उभा मागे पुढे उगवी कुडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट विठला विठला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीका यदा तुम मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विचार कृपादाने कथेचा विचार सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरो तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरो सचिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओनी आता विठला विठला आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शतकोत्तर अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अर्थात महाराजांच्या 375व्या सदैव वैकुंठ सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा हा 5वा दिवस आहे। सप्ताहाचा दिवसही 5वा आहे, कीर्तनकारही 5 पोर आहे। आम्ही बऱ्याचदा कीर्तनाला जातो, मंडप मोठा असतो, संख्या कमी असते। या ठिकाणी मंडपही मोठा आहे आणि संख्याही मोठी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपलं मनापासून स्वागत केलं पाहिजे। जोड बोलू का? जास्त आवाज येतो जसा, जवळ बोलू का? महाराष्ट्र आणि कर्नाटक नाही का या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हा उत्सव चालू आहे। खरं म्हणजे राजकीय दृष्ट्या काय सीमावाद बसेल मला माहीत नाही, पण पारमार्थिक दृष्ट्या मात्र सीमावाद कुठलाच नसतो। आमच्या ज्ञानोबा रायाने सांगितलं की बाबा रे, फक्त महाराष्ट्रच आपलं घर नाही, फक्त कर्नाटकच आपलं घर नाही, तर हे विश्वाची माझे घर, विश्वाला आपलं घर समजणारे ज्ञानोबा राय त्यांचे आम्ही पाईक आहोत। हा वारकरी संप्रदाय त्यांचा पाईक आहे। जगद्गुरु तुकोबारायांचा हा वारकरी संप्रदाय पाईक आहे। म्हणून वारकरी हे कधीही आम्ही महाराष्ट्रीयन आहोत असं मानत नाहीत, आम्ही कर्नाटकातले आहोत असं मानत नाहीत, आम्ही आंध्रातले किंवा तेलंगणातले आहोत असं मानत नाहीत, आम्ही ज्ञानोबा तुकोबारायांचे आहोत असं मानते, लक्षात ठेवा। आणि म्हणून अत्यंत प्रेमाने अत्यंत उत्साहाने
हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे. माझी प्रार्थना आहे आपल्याला, गर्दी खूप आहे, श्रोते अत्यंत दाटीने बसलेले आहेत आणि यातला एखादा श्रोता जरी उठला तरी सगळ्यांना विक्षेप होतो, त्याला बाहेर पडण्यासाठी खूप वेळ लागतो. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला की मी फक्त 2 वाजेपर्यंतच कीर्तन करणार आहे. म्हणून श्रोत्यांना माझी विनंती आहे की कोणीही श्रोत्यांनी आता जागा सोडायची नाही. तुम्ही जागा सोडल्यामुळे दुसऱ्याला त्याचा फार मोठा विक्षेप होणार आहे. आणि कीर्तनातून उठायचं नसते, लक्षात ठेवा. कीर्तनातून का उठायचं नसते त्याचं कारण आहे. तेथे असे देव उभा, 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 समचरणाची शोभा, जैसी समचरणाची शोभा, जैसी समचरणाची शोभा, तेथे असे देव उभा, तैसी समचरणाची शोभा, तैसी समचरणाची शोभा, तैसी समचरणाची शोभा. त्या ठिकाणी भगवान उभे असतात आणि म्हणूनच आपण कीर्तनातून उठायचं नसते. कीर्तनात बडबड सुद्धा करायची नसते बघा. कारण असं म्हणतायत, कीर्तनी बडबड करील जो कोणी, तो बेंडूक होऊनी येईल जन्मा. पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला जर बेंडकं व्हायचं असेल तर तुम्ही बडबड करा. तुम्ही जर बडबड केली तर तुम्ही बेंडकं होणार, आणि तुम्ही जर बडबड केली तर तुम्ही मग मंडुकी वटवट तैसे ते गा असं होईल पहा. आणि म्हणून जय विठ्ठल होईपर्यंत, सगळ्या सूचना भेटेपर्यंत माझी आपल्याला विनंती आहे की कोणीही आपली जागा सोडायची नाही. चिंतन सेवेठासी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरू जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा, आणि खरं सांगू दास्य भक्तीने भगवत भक्ताला काय स्थिती प्राप्त होते याबद्दलचा विचार करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भक्तीचे प्रकार अनेक सांगितलेले आहेत. भागवतामध्ये तर खूप आहेत, नारद महर्षी तर आणखी सांगतायत. आणि त्या ठिकाणी भागवतामध्ये जे भक्तीचे प्रकार सांगितले ते 9 प्रकार आहेत. पहिली भक्ती आहे श्रवण. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम आणि आत्मनिवेदनम. 9विध भक्तीच्या नवरात्र असंही म्हटलं जातं. आणि म्हणून ही 9विधा भक्ती आहे. यातली पहिली भक्ती आहे श्रवण. श्रवण इतकं महत्त्वाचं असते सज्जनानो. तुम्ही जर ते श्रवण अत्यंत प्रेमाने करत असाल तर महाराज म्हणतात, एखाद्या वेळेला तुम्हाला या मंडपामध्ये आल्यानंतर शिक्षण नसल्यामुळे गाथा वाचता येणार नाही. एखाद्या वेळेला तुम्हाला त्या गाथ्याचा अर्थही समजणार नाही. जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथ्याचा अर्थ न समजू द्या. तुम्हाला जगद्गुरू तुकोबारायांचा गाथा न वाचता येऊ द्या. पण ज्या ठिकाणी गाथ्याचं वाचन चालू असेल ना, त्या मंडपामध्ये जाऊन बसा. ते ऐकणं सुद्धा तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात, श्रवणाचे मिसे बैसावे होनी, साम्राज्य भुवने दुखिनारे, साम्राज्य भुवने दुखिनारे. श्रवणाचे मिसे बैसावे होनी, साम्राज्य भुवने दुखिनारे, Bye.
यासाठी एक दृष्टांत असा देतात, तुमचा एखादा वैरी आहे, तुमचं त्याचं पटत नाही आणि तुम्हाला त्याला मारायचं आहे. एखाद्या वैऱ्याला जर तुम्हाला मारायचं असेल आणि तो वैरी फक्त मंत्र म्हटल्याने जर मरत असेल तर त्या वैऱ्यासाठी हातामध्ये तलवार घेण्याची काय गरज आहे? तुमचा वैरी जर फक्त मंत्र म्हटल्याने मरत असेल, आता समजा म्हटलं चोपदारला उद्या जाणार तुम्ही, सप्ताह झाल्यावर जाणार, असं मी म्हटल्याने जर हे उद्या जात असतील तर मी यांच्यावर शस्त्र धरण्याची काय गरज आहे? अरे मंत्रेची वैरी मरे तरी का बांधावी कटारे, रोग जाये दूध साखरे तरी कडुनिंब का प्यावा. अरे दूध साखरेने जर रोग जात असेल, गुलाबजामनं जर रोग जात असेल, रसगुल्ल्याने जर रोग जात असेल, मस्त भजे खाऊन जर रोग जात असेल तर कडुलिंब पिण्याची काय गरज आहे? तैसा मनाचा मारू न करता, इंद्रिया दुःख न देता, एथ मोक्ष असे आईता श्रवणाची माझी. श्रवणाची मनाचा मारू न करता, इंद्रिया दुःख न देता, एथ मोक्ष असे आईता श्रवणाची माझी. म्हणून श्रवण हे अत्यंत महत्त्वाचं आहे सज्जनानं, पण ते अत्यंत प्रेमाने केलं पाहिजे, अत्यंत प्रेमाने केलं पाहिजे. थोडक्यात सांगून जाईल श्रवण कसं केलं पाहिजे. तुम्ही अत्यंत बहुसंख्येने आहात म्हणून सांगून जाईल श्रवण कसं केलं पाहिजे. ऐकायला येते ना आपल्याला सगळ्यांना? ऐकायला येतं? ऐकायला येते का? येते ना? थोडं विकू कमी कर, शाप जास्त वाटलं. आपल्या मुलाने शिकावं हे प्रत्येक आईची इच्छा असते. महाराज मुलगा 10व्या वर्गामध्ये शिकत होता आणि 10व्या वर्गामध्ये पास झाल्यानंतर तो 11वी आणि नंतर 12वी मध्ये जाईल. आणि 12वी मध्ये गेल्यानंतर 12वीत पास झाला तर तो D.Ed होईल. D.Ed झाला ना मग त्याला कुठंतरी संस्थेवर मास्तर म्हणून नोकरी लागेल, आपलं म्हातारपण सुखात जाईल असं आईला वाटत होतं. आईने त्याला खूप अभ्यासासाठी वेळ दिला, त्याला कोणतंही काम नाही सांगितलं. तसंही महाराज घरामध्ये पोरं कमी काम करतायत, पोरी जास्त काम करतायत. पोरी अभ्यासही करतात आणि कामही करतात, हे बिचारे अभ्यासही करत नाहीत आणि कामही करत नाहीत. आईला मदत करतायत मुली, धुण्यासाठी मदत करतायत, भांडे घासण्यासाठी मदत करतात, अचानक जर कोणी पाहुणे आले तर स्वयंपाक करण्यासाठी मदत करतात आणि हे फक्त जेवण करायसाठीच मदत करतायत. म्हणून मुली खरं म्हणजे त्या ठिकाणी मुलाने शिकावं अशी प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते. आणि 10वी मध्ये माझं पोरगं पास होईल असं आईला वाटत होतं. आई त्याच्या मार्क लिस्टची वाट पाहत होती. परीक्षा झाली होती 10वीची आणि मार्क लिस्ट घेऊन ते घरी आली. अर्थात तो मुलगा आला घरी. आल्यानंतर त्याने आपल्या आईच्या हाती ते मार्क लिस्ट दिली. आईला त्याचा राग आला आणि आईने त्याच्या श्रीमुखामध्ये जाळ काढला, कारण 3 विषयामध्ये नाऱ्या नापास झाला होता. 3 विषयामध्ये नापास झाल्यामुळे आईने त्याच्या कानाखाली जाळ काढला. पोरगं जरा तमशेट होतं, रागीट होतं, बापावर गेलं होतं आणि पोरगं आईला सोडून निघून गेलं. 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, पोरगं घरी यायला तयार नाही. बरं निरोप नाही, पत्र नाही, कोणी पाहिलंय अशी बातमी नाही. आई सारखी आपल्या पोराची वाट पाहत होती. पोरं विसरत असतात महाराज, मोठं झाल्यावर नक्की विसरत असतात मायबापाला, पण मायबाप मात्र आपल्या पोरांना कधीच विसरत नसतात. अवघी बाळकाची व्याप्ती. आणि आई त्या ठिकाणी सारखी वाट पाहत होती, मोठमोठे नवस करत होती. कधी विठोबाला, कधी खंडोबाला, कधी गणपतीला पाण्यामध्ये ठेवत होती. कुठं असेल माझं पोरगं देवा? चूक तर केली नाही ना मी? त्याला थापड मारली. आईला मारायचा अधिकार असतो ना रे? अरे या पोरांसाठी दुसऱ्याच्या शेतातलं खुरपण केलं आहे आम्ही. या पोरांच्या शिक्षणासाठी खऱ्या अर्थाने बने नाहीत घेतलेत आम्ही. या पोरांच्या शिक्षणासाठी वेळेवर वाहनं नाहीत भेटले आम्हाला. या पोरांच्या शिक्षणासाठी किती कष्ट केलेत आम्ही. आणि नापास झालाय, एक थापड मारली म्हणून निघून गेलाय मला सोडून. आई सारखी नवस करत होती, रडत होती बिचारी. कधी कधी तिचा विचार अनुचित होत होता ना, त्यावेळेला मात्र जोराने हंबरडा फोडत होती आणि म्हणत होती, नाही रे बाबा देवा, जिथं असेल तिथं सुखाने असू दे.
असं काही माझ्या मनामध्ये नको आणू. नाही बोललं तरी चालेल, नाही भेटलं तरी चालेल, पण ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ते आनंदाने असलं पाहिजे. एक दिवस देवाऱ्यासमोर बसली होती आणि बसली असताना एका भिकाऱ्याचा आवाज आला, ताई भिक्षा वाढ. ताई दुर्डीजोड गेली. एक कोरभर भाकर त्या ताईने आपल्या हातात घेतली. मी खरं सांगू का महाराज, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा योग आपल्या जीवनामध्ये यावा असं वाटत असेल ना, तर आपल्याही जीवनामध्ये कधी कधी दुःख येणं महत्त्वाचं असेल बघा. ज्याने कधी जन्मामध्ये दुःखच पाहिलं नाही ते दुसऱ्याच्या दुःखामध्ये काय सहभागी होणार आहेत. एक कोरभर भाकरी आपल्या हातात घेतली त्या ताईने, एक कोरभर भाकरी आपल्या हातात घेतली त्या ताईने. ती ताई बाहेर गेली, ऐका, आणि ती भाकरी वाढत असताना चित्र लक्षात घ्या, त्या भिकाऱ्याने आपली झोडी अशी पुढे केली. भिकाऱ्याचं लक्ष ताईकडे गेलं. ताईचे डोळे पाजरत होते आणि भिकाऱ्याने आपली झोडी आवरून घेतली. ताई, मला भीक वाढायसाठी जर घरून तुला काही त्रास होत असेल तर मला वाढू नको. आम्हाला अनेक घरं असतात ताई, येतोय मी. येतोय म्हटल्यानंतर आईचा कंठ आणखी दाटून आला. आई म्हटली, दादा तुला भीक वाढायसाठी रडत नाही रे मी. दादा म्हटल्यानंतर भिकारी आणखी परत फिरला. भिकाऱ्याचे डोळेसुद्धा पाणावले. भिकारी म्हटला, ताई खरं सांगू, आजपर्यंत भीक वाढणारे खूप भेटले, पण दादा म्हणणारी फक्त तू भेटलीस. कोण दादा म्हणते भिकाऱ्याला? काय झालं ताई, काय झालं? 10वी नापास झालं, एक थापड मारली म्हणून सोडून गेलंय मला. 5 वर्ष झाले त्याची बातमी नाही, निरोप नाही. कोणी कुठं पाहिलं असं कोणी सांगितलं नाही. कुठं असेल रे? विचारलं, ताई कसा आहे तुझा पोरगा? त्याचे केस कसे आहेत? म्हणे कुरोडे आहेत. त्याचा बांधा कसा आहे? म्हणे सड पातळ आहे. त्याचा वर्ण कसा आहे? म्हणे सावडा आहे. त्याचं नाक कसं आहे? धारधार नाक आहे. ताई, केस कुरोडे आहेत, वर्ण सावडा आहे, सड पातळ बांधा आहे, धारधार नाक आहे, आणि ताई त्याच्या डाव्या गालावर मोस आहे का? म्हटलं हां, डाव्या गालावर मोस आहे, मोस आहे. चिंता करू नको, पाहिलंय मी त्याला. तो जसा तुझा पोरगा आहे, तू दादा म्हटलंय ना मला, तसाच तो माझा भाचा आहे. त्याला घरी आणून देण्याची जबाबदारी आता माझी आहे. 8 दिवसात तुझी आणि तुझ्या पोराची भेट मी घालून दिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेव. मला खरं सांगा महिलांनो, मला खरं सांगा मातांनो, असा जर एखादा भिकारी तुमच्या चुकलेल्या पुत्राची शुद्धी वार्ता, सापडल्याची वार्ता जर सांगत असेल, तर तुम्ही असं म्हणाल का की दादा थांब थोडं, जरा भाकरी परतून येते, असं म्हणाल तुम्ही? तुम्ही असं म्हणाल की नळाखाली बकेट लावलेली आहे, ती भरली असेल, पाणी वाया जाईल, ती बंद करून येते, असं म्हणाल तुम्ही? असं म्हणाल तुम्ही दूध ठेवलेलं आहे चुलीवर, गॅसवर, ती उतू जाईल, मी जरा ते खाली उतरून येते, असं म्हणाल का तुम्ही? म्हणाल तुम्ही? अरे आग लागू त्या भाकरीला आणि दुधाला महाराज. माझ्या पोराच्या सापडण्याची वार्ता जर कोणी सांगत असेल आणि त्या आईला सांगत असेल, ती आई जितक्या प्रेमाने ऐकते ना, जितक्या प्रेमाने ऐकते ना, तितक्या प्रेमाने तुम्ही कीर्तन ऐका. हे कीर्तन तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता, जेने आदरे ऐके माता, तेने आदरे हरिकथा, संत कथा परिसावे. विठाला 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 साम्राज्य भुवने सुखी ना, श्रवण ही फार मोठी भक्ती आहे महाराज. आपण भागवतही करता, रामायणही करता,
मग आम्हाला काही ठेवता का नाही? भागवतामध्ये कथा आहे राजा परीक्षितीची, माहीत आहे ना? परीक्षितीचं मरण जवळ आलं होतं आणि त्यांनी कथा ऐकायला सुरुवात केली. फक्त 7 दिवस कथा ऐकली, परीक्षितीचा मोक्ष झाला. श्रवणे परीक्षिती तरिला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसामध्ये जर श्रवणाने मुक्त प्राप्त होत असेल महाराज, तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा हे 7 दिवस अत्यंत महत्त्वाचे असे लक्षात ठेवा. हे महत्त्वाचं सांगतो बरं का, लक्षात ठेवा. महत्त्वाचं आहे. श्रवण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. श्रवण केलं पाहिजे. अरे आम्ही वक्ते आहोत. आम्ही जर एकटे ज्या ठिकाणी आलो असतो आणि कीर्तन केलं असतं तर लोकांनी आम्हाला पागल समजलं असतं. आमच्यासमोर तुम्ही बसलेले आहात म्हणून आम्ही वक्ते आहोत. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नवीन. म्हणून श्रोते हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्या श्रोत्याच्या जीवनामध्ये श्रवणसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. या मंडपामध्ये आल्यानंतर असं कोणी समजायचं नाही की मी श्रीमंत आहे म्हणून. या मंडपामध्ये आल्यानंतर असं कोणी समजायचं नाही की माझ्याकडे इतकी सत्ता आहे म्हणून. असं नाही समजायचं की आमच्या तिजोरीमध्ये इतका माल आहे म्हणून. असं नाही समजायचं की आम्हाला इतका मोठा पगार आहे म्हणून. इथं श्रीमंती म्हणून यायचं नाही, इथं सत्ताधीश म्हणून यायचं नाही. या मंडपामध्ये यायचं असेल तर फक्त श्रोता म्हणून यायचं आहे, लक्षात ठेवा. कोण यातला एवढा श्रीमंत असू शकतो महाराज की जो आमच्या जगद्गुरु तुकोबारायापेक्षा श्रीमंत आहे? 350 वर्षाच्या अगोदर 350 वर्षाच्या अगोदर 4 लाख रुपयाची शावकारकी होती माझ्या महाराजांची. स्वतंत्र चावडी होती. तुका शेठ म्हणत होते त्यांना. वयाच्या 15व्या वर्षी 350 वर्षाच्या अगोदर 4 लाख रुपयाची शावकारकी करत होते महाराज. त्यांनी जीवनामध्ये किती मिळवलं असतं. पण लक्षात ठेवा, या परमार्थामुळे, या भक्तीमुळे, खऱ्या अर्थाने या साधनेमुळे महाराजांची पहिली बायको वयाच्या 17व्या वर्षी अन्न करता मेली. श्री एक अन्न करिता मेली. श्री एक अन्न करिता मेले. अरे 50 वर्षाच्या अगोदरचे 100 रुपये किती मोठे होते. हां, होते का नाही? तुम्हाला हुंडा किती भेटला होता? हां, 2000 रुपये भेटला होता. बरं भेटला. तुम्हाला नाही? अरे हुंडा नव्हता त्यावेळेला, मग तुम्हाला कसं नाही भेटलं? अच्छा, हां, तोडे भेटले होते. तोडे भेटले होते. 100 वर्षाच्या अगोदरचे 100 रुपये जर इतके मोठे असतील तर मला असं वाटतं की 400 वर्षाच्या अगोदरचे 4 लाख रुपये किती मोठे असतील महाराज. एवढी मोठी श्रीमंती, शावकारकी होती, मग श्रीमंती किती असेल? महाराजा प्रमाणात स्पष्ट करतात, दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान. जोपर्यंत माझ्याजवळ द्रव्य होतं तोपर्यंत लोक मला तुका शेठ म्हणत होते. माझं द्रव्य गेलं, माझी बायको अन्न करता मेली, माझा मुलगा संतू नावाचा मुलगा गेला, आणि द्रव्य संपल्यानंतर
लोकांनी मला गावाच्या बाहेर काढून दिलं. सज्जनानो, म्हणूनच मी असं म्हणतो की या मंडपामध्ये असा एकही नाही की जो माझ्या जगद्गुरू तुकोबारायापेक्षा श्रीमंत असेल म्हणून. आणि म्हणून या मंडपामध्ये आल्यानंतर उद्यापासून श्रीमंत म्हणून कुणी यायचं नाही, सत्ता म्हणून कुणी यायचं नाही, नाही का. या ठिकाणी फक्त श्रोता म्हणून यायचं आहे. श्रवण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कीर्तन कोणाचं आहे याचा विचार करायचा नाही, कीर्तनकार कुठला आहे याचा विचार करायचा नाही, कीर्तनकार कोण्या जातीचा आहे याचाही विचार करायचा नाही, कीर्तनकार काय वयाचा आहे याचाही विचार करायचा नाही. फक्त आपण कीर्तनाचा विचार करायचा असतो. माहीत आहे तुम्हाला, फणस पाहिलं तुम्ही, फणस पाहिलं तुम्ही, फणसाला वरून काटे असतात पण आतून मात्र गर असतो. नारळ पाहिलं तुम्ही, नारळाला वरून शेंड्या असतात पण आतून मात्र डौल असते. तुम्ही जर फणसाच्या फक्त काट्याचाच विचार करत राहिले लेको, फक्त काट्याचा जर विचार करत राहिले तर तुम्हाला फणसाचा गर कधी भेटणार नाही. तुम्ही जर फक्त नारळाच्या वरच्या भागाचा विचार करत राहिले तर तुम्हाला आतलं डौल कधी भेटणार नाही. तसंच तुम्ही जर वक्त्याच्या या सगळ्या गोष्टीचा विचार करत राहिले तर महाराज म्हणतात तुमचा उद्धारसुद्धा कधी होणार नाही. म्हणून कुठले आहेत महाराज, काय आहेत महाराज असा विचार करायचा नाही. कधी विनोद करणार आहेत महाराज हा विचार तर अजिबात करायचा नाही. काय राव लय बोर झालं, काहीच नव्हतं, विनोद काहीच नव्हतं, लय बोर झालं नाही. कीर्तन करमणुकीसाठी नाही, कीर्तन परिवर्तनासाठी आहे. आणि म्हणून श्रवण अत्यंत महत्त्वाचं आहे दादांनो. श्रवण ही आपल्या भक्तीतली पहिली पायरी आहे. आणि अनेक भक्तीसाठी सहकारी साधनेची गरज आहे. कीर्तन करायचं असेल तर हे पाहिजे ना, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. श्रवणासाठी तुम्हाला सहकारी साधनेची गरज नाही. श्रवणाची सामग्री देवाने तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला श्रवण करण्यासाठी काय करावं लागलं? अरे पूजा करायची असेल तर तुम्हाला पूजा साहित्य घ्यावं लागेल ना, बरोबर आहे ना. कीर्तन करायचं असेल तर तुम्हाला हे सगळं उभं करावं लागेल ना. कथा करायची असेल तर आपल्याला सगळं ते गुणीजन वगैरे सगळे घ्यावं लागतील ना. पण मला असं वाटतं की श्रवण हे स्वतंत्र साधन आहे. श्रवण करण्यासाठी तुम्हाला सोबत काहीच घेण्याची गरज नाही. फक्त तुम्ही कान घेऊन आलं पाहिजे आणि अंतकरण घेऊन आलं पाहिजे. तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, नाही का. म्हणून कान, फक्त कान घेऊन जरी आला तर चालेल. ही पहिली पायरी आहे. पण काय असते महाराज, माणसाला फटाफट वरच्या पायरीवर जाण्याची इच्छा असते. वरची पायरी, आणखी वरची पायरी, पायरीने पायरी गेलं पाहिजे, पायरीनं पायरी गेलं पाहिजे. काय झालं, एक बाप आपल्या मुलाला मारत होता, नवनाथ महाराज. आणि एका माणसाने त्याला विचारलं, काय मारता हो त्या पोराला तुम्ही, इतकं मारत असतात का? काय केलं त्या पोराने? विना नका बाजू, तू बेसूर आहे, विना नका बाजू. काय केलं त्या पोराने असं की तुम्ही त्याला मारताय म्हणून एवढं मारत असतात पोराला? ऐका, तो म्हटला की आम्ही वरच्या माडीवर राहतो. म्हटले मग? आणि आम्हाला वर राहायचं असते, या माडीला पायऱ्या आहेत. म्हटले मग? या मूर्खाला मी चप्पल घेतली काल आणि याला सांगितलं की हे चप्पल जास्त घासू नये, याच्यासाठी एक पायरी मधा सोडायची, दुसऱ्या पायरीवर पाय ठेवायचा. चिकट होता तो. हे चप्पल जास्त घासू नये म्हणून एक पायरी मधा सोडायची, दुसऱ्या पायरीवर पाय ठेवायचा. मग याने काय केलं? अरे या मूर्खाने 2-2 पायऱ्या मधा सोडल्या. अरे मग बरं झालं ना, आणखी चप्पल कमी घासायला. काय बरं झाला म्हणते चड्डी फाटली ना. अनर्थ होत असतो. पहिली साधना श्रवण आहे. श्रवण कीर्तन, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यं विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. या प्रत्येक भक्तीचा एक एक अधिकारी आहे सज्जनानो. त्या अधिकारी सुद्धा सांगितलेले आहेत. अधिकारी सुद्धा सांगितले. श्रवणे परीक्षिती तरिला भूपती. परीक्षिती हे श्रवणाचे अधिकारी आहेत, प्रत्येकाचे अधिकारी आहेत, प्रत्येक साधनेचे अधिकारी आहेत. तसं त्या ठिकाणी दास्यत्वाचा अधिकारी सांगत असताना सुद्धा तुकोबाराय सांगतायत, दास्यत्व निकट हनुमंते
दास्य भक्तीबद्दल ऐकतो आपण. दास्य भक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. सज्जनानो, दास्य भक्तीचे रामायणामध्ये 2 अधिकारी सांगितलेत. हनुमंतराय तर दास्य भक्तीचे अधिकारी आहेतच, पण लखनजी नाम लक्ष्मणजी सुद्धा दास्य भक्तीचे अधिकारी आहेत. लखनजीने सुद्धा रामप्रभूची जी भक्ती केली, दास्य भक्ती केली. मला असं वाटते की रामायणामध्ये जर लखनजी रामप्रभूच्या सोबत जर नसते ना, तर एखाद्या वेळेला फार मोठा अनर्थ घडला असता. मी नेहमी सांगेल, सत्य ज्या ठिकाणी असेल ना, त्या ठिकाणी समर्पण असलंच पाहिजे. मंडप ज्या ठिकाणी असेल ना, त्या ठिकाणी खांब असलेच पाहिजेत. ध्वज ज्या ठिकाणी असेल ना, त्या ठिकाणी दंड असलाच पाहिजे. इमारत ज्या ठिकाणी असेल ना, त्या ठिकाणी पाया असलाच पाहिजे. आणि रामप्रभू ज्या ठिकाणी असतील ना, त्या ठिकाणी लक्ष्मण असलेच पाहिजेत. अरे नसतील खांब तर काय होईल या मंडपाचं? काय होईल बघा, तुम्ही विचार तर करा. खांब नसतील तर या मंडपाचं काय होईल? दंड नसेल तर ध्वजाचं काय होईल? पाया नसेल तर इमारतीचं काय होईल? तसं लखनजी नसतील तर रामप्रभूचं काय होईल? आधार आहे. खांब जसा मंडपाचा आधार आहे, तसं माझे लक्ष्मणजी सुद्धा रामप्रभूचा आधार आहेत. लक्षात ठेवा. वनवास रामप्रभूला झाला होता. 14 बरस राम बनवासी, तापस बेश विशेष दासी. 14 बरस राम बनवासी, 14 बरस राम बनवासी. सुनहु प्राण प्रिय भावत जी का, देहु एक बर भरत ही टीका. मागहु दुसर बर कर जोरी, पुरवहु नाथ मनोरथ मोरी. तापस बेश विशेष दासी, 14 बरस राम बनवासी, 14 बरस राम बनवासी. 14 वर्षाचा वनवास श्री रामप्रभूला असून सुद्धा लखनजी रामप्रभूला एकटं वनवासामध्ये जाऊ देत नाहीत. सोबत लखनजीला, अर्थात लखनजी प्रभूच्या सोबत जातात. ऐकाकडे महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला किमान अर्धा तास तरी या ठिकाणी बसायचं आहे. इच्छा नसली तरी ऐकायचं आहे. अत्यंत प्रेमाने ऐकायचं आहे. ज्यावेळेला रामप्रभूचा वनवास निश्चित होतो, ही बातमी ज्यावेळेला लक्ष्मणाला समजते, समाचार जब लक्ष्मण पाये, आणि लखनजीला राग येतो. रागारागाने लखनजी रामप्रभूकडे जातात. रामप्रभू कौशल्याच्या सदनी आहेत आणि राग प्रगट करण्याचे काही लक्षणं असतात महाराज. समजा किचनमध्ये जर भांड्याचा जास्त आवाज यायला लागला, नाही काय अशी मान हलवली फक्त तुम्ही, काय समजायचं आपण? किचनमध्ये जर भांड्याचा जास्त आवाज यायला लागला तर समजायचं काय आपण? गप्प बसायचं. हे सगळं अनुभवाने आहे ना. कसं काय तुमचं? असंच का? सारखंच आहे का? सारखंच आहे. गप्प बसायचं. राग प्रगट करण्याचे काही लक्षणं असतात. शेषाचे अवतार आहेत माझे लखनजी. रामप्रभूच्या दिशेने रागारागाने जात आहेत. दान 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 असा पायाचा आवाज करत जातात. लखनजी रामप्रभूच्या जवळ जायच्या अगोदर हा पायाचा आवाज अगोदर प्रभूच्या कानावर जातो. माझा लखन आलाय वाटते. तेवढ्यात लखनजी येऊन समोर उभे राहतात. राग आल्यामुळे आज कौशल्या मातेचं दर्शन घेत नाहीत. राग आल्यामुळे आज रामप्रभूचं सुद्धा दर्शन घेत नाहीत. समोर उभे राहतात आणि समोर उभं राहून विचारतायत, दादा हा लखन, मी ऐकतो ती गोष्ट खरी आहे? हा लखन खरी आहे. तुमच्या लक्षात येतं मी काय बोलतोय ते? हा खरी आहे म्हटले. हा खरी आहे दादा, मी ऐकतो ती गोष्ट जर खरी असेल
तर हा फार मोठा अन्याय आहे. हा लक्ष्मणा ही गोष्ट खरी आहे. अन्यायाला जर वेळीच प्रतिबंध नाही केला ना तो अन्याय शिरजोर होत जातो. काही दिवसांनी अन्यायच न्याय बनत असतो. दादा, ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला असेल, ज्यांनी तुम्हाला वनवास दिला असेल, मला आज्ञा पाहिजे. कोणाचं ऐकून वनवासामध्ये चाललात दादा तुम्ही? प्रोत्साहितो यं कैकय्या संतुष्टो यजन पिता अमित्रभूतो निसंगम बध्यताम वध्यतामपि. जो बाप देवाच्या विरोधात आहे, जो बाप देशाच्या विरोधात आहे, जो बाप धर्माच्या विरोधात आहे, तो बाप आपला मित्र नाही, अमित्र भूतो. आणि अमित्र असेल तर बध्यताम, त्याला बांधून टाकलं पाहिजे. आणि बांधून जमत नसेल तर वध्यतामपि. बापरे, वध्यतामपि. रामप्रभू म्हणतात, लखन, माझ्या वनवासाचं कारण माझे मायबाप नाहीत, माझे मायबाप नाहीत. पण तुमच्या वनवासाचं कारण आहे काय? प्रभूने सांगितलंय, माझं प्रारब्ध हे माझ्या वनवासाचं कारण आहे. माय कै ना दोषी नोहे दोषितात, खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माझं प्रारब्ध आहे, मला वनवासात जावं लागेल आणि मी वनवासातून येईल. लखन, तुला अयोध्येचा सांभाळ करावा लागेल. 14 वर्ष आत्ता पूर्ण होतील, आत्ता मी परत येईल. लक्ष्मणा, या गादीवर जर एखाद्या वेळेला भरत नाही बसला तर तुला या गादीचा स्वीकार करावा लागेल. त्यावेळेला रामप्रभूचा सुद्धा लखनजीला राग येतो. ऐका गड्या, लखनजी म्हणतायत, दादा, या गादीचा स्वीकार करायला सांगता तुम्ही मला? अरे, ज्या गादीने तुम्हाला 14 वर्ष वनवासात पाठवलं, जे पाऊल गादीवर पडणार होतं ते जर वनवासात या गादीमुळे जात असेल तर या गादीवर बसायचा विचार सांगताय दादा तुम्ही मला? या गादीकडे मी पाहणार सुद्धा नाही आणि अयोध्येत सुद्धा राहणार नाही. ज्या अयोध्येमध्ये राम नाही त्या अयोध्येचं आम्हालाही काही काम नाही. लखनजी ऐकायला तयार नाहीत. दास्यभक्ती ऐका, लखनजी ऐकायला तयार नाहीत. शेवटी रामप्रभूने सुमित्रा मातेच्याकडे पाठवलं. असं वाटलं प्रभूला की सुमित्रा माता एखाद्या वेळेला म्हणेल की लखन असू दे, नाही म्हणते ना राघव तर मग थांब. पण ज्यावेळेला सुमित्रा मातेकडे लखनजी जातात, वल्कले धारण करून जातात, सुमित्रा मातेचं दर्शन घेतात आणि समोर उभे राहतात, त्यावेळेला सुमित्रा माता विचारते, लखन, हा मा, शरम नाही वाटत? कशाची मा? तुला माहीत नाही की आज माझ्या राघवचा राज्याभिषेक आहे म्हणून? हो, थोडी थांबते. हां, तशी माझ्या राघवचा राज्याभिषेक आहे, तुला माहीत नाही? म्हटले, हा मा. अरे, ज्या दिवशी माझ्या राघवचा राज्याभिषेक आहे त्या दिवशी मी तुझ्या अंगावर राजवैभवी पोशाख पाहणार होती. लखन, तू वनवासाचा पोशाख धारण करून माझ्या समोर उभा राहिला. माझ्या राघवच्या गादीबद्दल तुझा विचार जर अनुचित असेल तर तुला या अयोध्येत राहण्याचा अधिकार नाही, वनवासात निघून जा. कोण म्हणते असं? कोण म्हणते? सुमित्रा माता, आई, सख्खी आई, वनवासात जाण्यासाठीच आलो मा. का जात नाही? एकटा नाही मा, दादासुद्धा आहे. सगळा वृत्तांत समजल्यानंतर सुमित्रा माता लक्ष्मणाचा हात पकडते आणि काय म्हणते माहीत आहे? माझा राघव जर वनवासात जात असेल तर, ऐकताय ना तुम्ही, माझा राघव, म्हणून तुम्हाला पहिल्याने सूचना दिली की चांगलं ऐका. माझा राघव जर वनवासात जात असेल तर, माझा राघव, कोणाचा राघव? कोण म्हणते असं? सुमित्रा म्हणते. माझा राघव जर वनवासात जात असेल लखन, तर मग तुझं अयोध्येत काय काम आहे? रामम दशरथम विद्धी माम विद्धी जनकात्मजा अयोध्याम अटवम विद्धी गच्छतात यथा सुखम. आजपासून तुझी आई मी नाही, सीता तुझी आई आहे. आजपासून दशरथजी तुझे वडील नाहीत, श्रीराम तुझे वडील आहेत. आणि आजपासून वनवास हेच तुझ्यासाठी अयोध्या आहे. तात तुम्हारी मातु पैदेही ताराम सब भाति स्नेही. तात तुम्हारी मातु पैदेही पिता राम सब भाति स्नेही. तात तुम्हारी मातु पैदेही
सीताराम सब भाती स्नेही सीताराम सब भाती स्नेही भाती स्नेही हे रामायणातील बंधू प्रेम आहे महाराज. मला असं वाटतं की प्रत्येक घराला या बंधू प्रेमाची गरज आहे. लोक म्हणतात की रामायण जुनं झालंय म्हणून. रामायण कधी जुनं होणार नाही, लक्षात ठेवा. लोक म्हणतात की पुन्हा पुन्हा काय ऐकायचं आहे म्हणून. तेच ते पुन्हा पुन्हा काय ऐकायचं आहे. अरे आपण मोबाईलसुद्धा पुन्हा पुन्हा चार्ज करतो ना, तसं रामायण ऐकून आपण सुद्धा चार्ज झालं पाहिजे गड्या. तुम्ही पुन्हा पुन्हा जेवण करताय ना, काही इकडे नाहीत करत. पुन्हा पुन्हा जेवण करताय ना, कशासाठी? जिवंत राहण्यासाठी. जिवंत राहण्यासाठी पुन्हा पुन्हा जेवण केलं पाहिजे आणि चांगलं जगण्यासाठी पुन्हा पुन्हा रामायण ऐकलं पाहिजे. ऐकलं पाहिजे. लोक जुनं झालं. काही बुद्धिवादी लोक असतात महाराज, त्याला पुरोगामी म्हणतात नाही का. पुरोगामी वाटोळं केलं या पुरोगाम्याने, लक्षात ठेवायचं. पुरोगामी, आम्ही पुरोगामी आहोत. पुरोगामी कोणाला म्हणायचं? त्यांनी फक्त हिंदू धर्माला शिव्या द्यायच्या, दुसऱ्या नाही. दुसऱ्या धर्माला नाही शिव्या द्यायच्या, त्यांनी फक्त हिंदूला शिव्या द्यायच्या. ते पुरोगामी. त्यांनी फक्त हिंदूचेच वाबाडे काढायचे, त्यांच्या विचाराचे वाबाडे काढायचे, त्यांच्या संस्कृतीचे वाबाडे काढायचे आणि त्यांना म्हणतात पुरोगामी. असंच ना, त्यांना म्हणतात पुरोगामी. दुसऱ्याबद्दल नाही बोलायचं त्यांनी. मग दुसऱ्याबद्दल बोलले तर मग ते सनातनी होतील ना, सनातनी. बुद्धिवादी लोक असं म्हणतायत रामायण कशाला ऐकायचं. ऐकायचं दादा, पुन्हा पुन्हा ऐकायचं आहे. तुम्हाला या देशामध्ये रामराज्य आणायचं असेल ना, तर ते रामायण ऐकूनच आणावं लागेल ना. पुणे पुणे कीर्तनी हो सुनी सुनाई यकी त्यास बुझत न घाई. सीता रामचरित अति पावन मधुर सरस परमित मन भावन. पुनि पुनि कीर्तनी हो सुने सुनाई यकी प्यास बुझत बुझाई. जय सिया राम बोलो, जय सिया राम बोलो, जय सिया राम. सांगू कसं आहे नवनाथ महाराज. खरं म्हणजे एका अभंगावर किमान 3-4 दिवस तरी पाहिजेत. आदिनाथ महाराज का नवनाथ महाराज? नवनाथ. रामप्रभू सुद्धा इतकं लखनजीवर प्रेम करतात महाराज. इंद्रजिताची शक्ती ज्यावेळेला लागते ना, थोडक्यात सांगून जाईल तुम्हाला फायदा होईल त्याचा म्हणून. इंद्रजिताची शक्ती ज्यावेळेला लखनजीला लागते ना, त्यावेळेला रामप्रभू सगळ्या वानराला काय म्हणतात माहीत आहे? शक्य सीता समानारी मर्त्य लोके विचिन्वता न लक्ष्मणो समभ्राता. शक्य आहे मला अयोध्येसारखं राज्य मिळेल, शक्य आहे मला सीतेसारखी बायको मिळेल, पण अशक्य आहे मला लक्ष्मणासारखा भाऊ कधी भेटणार नाही. माझा लक्ष्मण जर मला भेटत नसेल तर काय करायची ती अयोध्या. माझा लक्ष्मण जर मला भेटत नसेल तर काय करायची शी सीता. मला अयोध्याही नको, मला सीताही नको, मला फक्त माझा भाऊ पाहिजे, भाऊ पाहिजे. हे बंधू प्रेम आहे, हे प्रत्येक घरात असलं पाहिजे. भाऊ पाहिजे. काही झालं तरी चालेल, मला कोणीच नसलं तरी चालेल, माझा भाऊ मला महत्त्वाचा आहे. लहानपणापासून एकत्र राहिलो लेखा. म्हणून भावाने भावावर प्रेम केलं पाहिजे महाराज. भाऊ भावावर प्रेम करतो ना, त्यावेळेला दुसरे लोकसुद्धा त्याचा आदर्श घेत असतात. दुसरे लोकसुद्धा असं म्हणत असतात की कसे भाऊ आहेत हो, हे राम लक्ष्मणासारखे भाऊ आहेत. आणि आपलं जर नाही राहिलं बरोबर ना, तर ते सुद्धा लोक म्हणत असतात हे भाऊ कसे आहेत हो, हे रावण बिभीषणासारखे भाऊ आहेत. रावण बिभीषणासारखे भाऊ आहेत. बंधू प्रेम महत्त्वाचं आहे. तुम्ही किती भाऊ आहात? किती भाऊ आहात तुम्ही? 2 जण आहे. वाहिले आहे का एकत्र आहे? वाहिले आहे का एकत्र आहे म्हटलं?
वाहिले वाहिले. बरं, लग्नाच्या अगोदर विभक्त झालते का तुम्ही? नाही, विभक्त म्हटलं लग्नाच्या अगोदर झाले होते का लग्न झाल्यावर? कोणी केलं तुम्हाला विभक्त? किती आहे? वाहिले आहे का एकत्र आहे? लग्नाच्या अगोदर झाले होते. कोणी केलं? सांगते तुम्हा वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. दास्य भक्ती आहे ही, मुद्दाम सांगितली. हनुमंतरायाची सुद्धा दास्य भक्ती आहे. ज्या मालकाची मला सेवा करायची ना, अरे त्या मालकापासून पगार तर घ्यायचाच नाही, पण अन्न सुद्धा घ्यायचं नाही. पगार तर घ्यायचाच नाही, पण वस्त्र सुद्धा घ्यायचं नाही. पगार तर घ्यायचाच नाही, पण निवारा सुद्धा घ्यायचा नाही. राणेची या पाले खाईरा. राहिलेत कुठं? झाडावर राहिले. खाल्लंय काय? झाडाची पानं खाल्ले. आणि वस्त्र तर सोबतच घेऊन आले होते. म्हणून ज्या मालकाची सेवा करायची ना महाराज, त्या मालकापासून जो काहीच अपेक्षा करत नाही, तो मालक त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. सेवकाची किती किंमत असते लक्षात ठेवा. मालकापेक्षा जास्त किंमत असते तुम्ही जर प्रेमाने सेवा करत असाल तर. स्वामीवर सत्ता मिळवायची असेल तर तुम्ही सेवक असलं पाहिजे, अत्यंत प्रामाणिक सेवा असलं पाहिजे. तुम्ही फक्त सेवेची संधी नाही मागितली पाहिजे, तुम्हाला संधी भेटल्यानंतर सेवा सुद्धा केली पाहिजे. सेवेची संधी मागणारे तर खूप आहेत महाराज. ते सेवा करत नाही, त्याला संधी साधू म्हणतायत. आम्हाला सेवेची संधी द्या म्हणतायत. ते कोणाची सेवा करतात हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. सज्जनानो, सेवेची संधी मागणाऱ्या लोकांनी सेवा केली पाहिजे. बघा, या देशाबद्दल विचार करत असताना खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि संधी भेटली ना. अरे संधी भेटली नाही, अत्यंत प्रयत्नाने संधी मिळवली. अत्यंत प्रयत्नाने. वयाच्या 15व्या वर्षी आपल्या हातात तलवार घेणारा, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा समाचार घेणारा, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्यासाठी आग्र्याला जाणारा, वयाच्या 36व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा, वयाच्या 51व्या वर्षी आपल्या महाराष्ट्राचा निरोप घेऊन निघून जाणारा आणि वयाची 35 वर्ष या मातीसाठी तलवार घेऊन रणांगणात उभा असणारा, या जगाच्या पाठीवरचा एकमेव वीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जिंकावं वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं. जिंकावं वा कटून मरावं हेच आम्हाला ठावं. लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं. देशापायी सारे विसरू माया ममता नाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, काय कुणाची. सेवेची संधी जिथली जिथली भेटेल ना दादा, ती सेवा प्रामाणिकपणे करा. आमचाही वर्ग त्याच्यात आहे. आम्ही असंच म्हणत असतो सेवा, पण मला असं वाटते ती केली पाहिजे. खरं सांगतो तुम्हाला, आमच्या जोडीमध्ये तुम्ही जे टाकताय ना महाराज, ते गाईला पोचत होत्या. गाईच्या चाऱ्यासाठी खर्च होते. तुम्ही निश्चिंत राहा. आता या व्यासपीठाच्या संपर्कामध्ये जवळजवळ 17,000 गोधन आहे. तुम्ही म्हणसाल बा की तुम्ही मग नाही का, आणि त्या गाईला ते चारा म्हणून पोचत होते. कुठं गवाणी असतील. असो, हनुमंतरायाचे मंदिर नाही तसं एकही गाव नाही. हे सेवकाचे मंदिर आहे. हनुमंतरायाने सेवा केली. सेवेचा दाखला देत असताना मला फार मोठा इतिहास सांगावा लागेल, एवढा नाही सांगायचा मला. अर्थात जानकीचा शोध लावण्यासाठी हनुमंतरायाला दक्षिण दिशेला पाठवल्या जाते. हनुमंतराय दक्षिण दिशेला जात आहेत. अनेक संकट पार करत करत जात आहेत. अनेक संकट पार करत करत जात आहेत. संकटाला जो भीक घालत नाही ना महाराज, तोच हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकतोय. लक्षात ठेवा. संकट संकटाचं काम करतील, आपण आपलं काम केलं पाहिजे, चालत राहिलं पाहिजे. छत्रपतीने आणि जगद्गुरु तुकोबारायाने शिकवलं आपल्याला हे. आणि म्हणून अनेक संकट माझ्या हनुमंतरायाच्या मार्गामध्ये येतात. मैनाक येतो, सुरसा येते,
ईर्ष्या येते, लंकिनी येते, अनेक राक्षस येतात, जम्मूमाडी येतो, त्या ठिकाणी अक्षय येतो, अनेक संकट पार करत करत हनुमानजी रावणाची लंका जाळतात. रावणाची लंका जाळून खऱ्या अर्थाने परत येतात चूडामणी घेऊन. तो चूडामणी रामप्रभूच्या जवळ देतात. युद्ध होते. रामप्रभू बिभीषणाला ती गादी देतात. रामप्रभू अयोध्येमध्ये येतात आणि रामप्रभूचा राज्याभिषेक होतो. आता पुढे ऐका. आणि त्यावेळेला हनुमानजी आता आपल्या आईच्या भेटीला जातात. अभंगासाठी सांगतो. आईच्या भेटीला जातात आणि आईचं दर्शन घेतात. अंजनी माता विचारते, हनुम्या कुठं गेला होता? हनुम्या हनुम्या नाही का, खेडिया माझी एक हनुम्या शाना. हनुम्या कुठं गेला होता? हनुम्या महाप्रभूच्या सेवेसाठी गेलो होतो. काय सेवा केली तू प्रभूची माझ्या? मा असं असं केलंय मा. मैनाक पर्वतवर आला, सुरसा आली, ईर्ष्या आली, हे सगळं मी पार करत करत गेलो मा. आणखी काय केलं तू? म्हटले मा रामप्रभूचं आणि रावणाचं युद्ध झालं. मग तू असल्यावर कशाला करायला लावलं? तूच का केलं नाही? अरे मा मला तशी ऑर्डर नव्हती, नाही तर मीच केलं असतं. पहिल्याच फेरीमध्ये सगळं उचलून आणलं होतं. सहित सहाय्य रावण ही मारी, आणवय त्रिकूट उपारी, जामवंतमय पुछ होतोही, उचित शिखावण दिजेऊ मोही. पहिल्याच फेरी सगळं करून आलो असतो मा, पण मालकाची आज्ञा नसल्यामुळे नाही केलंय मा. नाही तर मी काय सगळं केलं असतं मा. आणखी काय केलं बघू मा? मग मी रावणाची दाढी पेटवली आणि रावणाची माडी पेटवली. त्यावेळेला अंजनी माता म्हणते, हनुम्या तू चाटा तर मारत नाही ना? चाटा समजतात ना? हां काय म्हणतात? हा थापा 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 आणि चाटा, हां दोन्ही आहे. आमच्याकडे चाटा म्हणतात, तुमच्याकडे थापा म्हणतात. हा ते पकवाद्याला माहीत आहे दोन्हीकडे. त्याला थापाही माहीत असतात आणि चाटाही माहीत असतात का? आता त्यांचं झालं नाही म्हणून त्यांना जास्त माहीत नाही. झाले का रे? जेवण झालं नाही अजून तुमचं? लगेच नाही म्हटलं. म्हणजे आता सगळे डोक्यात तेच विचार आहेत की कधी. थापा तर मारत नाही ना? नाही मा. आणि मी खरं सांग, त्या रावणाची दाढी पेटवली तू? अरे इंद्र बारी ओव्या लक्षात घ्या. चंद्र छत्र धरी, यम पाणी वाहे घरी, वायू सर्वदा पूजे ओसरी, विधितेथ करी दडन कांडन, अश्विनी कुमार दोनी, परिमळ द्यावे श्रेयस लागोनी, विलंब होता अर्धक्षणी, दासी धावुनी धुमसती, मैराड देव कानडे, करती राक्षसांच्या दाळ्या खाडे, आरसान दावी ती जयाकडे, तेची रोकडे बुकाडी, नवग्रहाची पिढा गाढी, ते रावणे घातले बांधवडी, पायी घालून या बेडी, पायरी तडी अडकविले, अरे विघ्न न राहू शके जयापुढे, तो गणेश होनी बापुडे, आणि गाढवाचे कडप गाडे चौकडे ओढत असे. ओव्याचं लक्षात घेतला का अर्थ तुम्ही? विधिनिषेध दळणकांडण करतायत. इंद्र छत्र धरतो, वरुण देवता सळा टाकते, वायुदेवता झाडून काढते, नवग्रहाच्या पायऱ्या करतो, खंडोबा दाढी करतो, आणि गणपती बाप्पा गाढव ओढतो. लेका तू लेका चाटा तर मारत नाही ना हनुम्या? दाढी पेटवली म्हणतो तू. हनुमंतरायाचे नेत्र ढिले होतात आणि हनुमंतराय म्हणतात की मा खरं सांगू का, मी रामप्रभूची शपथ घेऊन सांगतोय मा, मी हे सगळं करून आलो आहे. मग मात्र अंजनी माता हनुमंतरायाला आलिंगन देते आणि विचारते, हनुम्या तू भिला नाहीस रे? तू भिला नाहीस? हे सगळं करतच ना, तुला भय वाटलं नाही लेका रावणाचं? रावणाचं भय वाटलं नाही तुला? अरे अनेक त्याला घाबरतात लेका, देवतासुद्धा त्याला घाबरतात हनुम्या, तुला त्याचं भय वाटलं नाही? त्याचंच उत्तर देतात हनुमंतराय अभंगाच्या. अमहरच्या दासा काही, अमहरच्या दासा काही, अमहरच्या दासा काही, अमहरच्या दासा काही, भय नाही त्रिलोकी, भय नाही त्रिलोकीत लोकी, देव उभा रे पुढे,
दासा काही आम्हा हरीचा दासा काही सगळे 10 मिनटं. हां 5-10 मिनटं पुढे गेलो असतो पण ते माझं विमान उडून गेलं असतं मग पुढे मग मी पोहोचतो. उद्या नागपूरला जायचं आहे. खरं सांगतो काल कुठं होतो अकोल्याला होतो. अकोला कुठं आहे कोल्हापूरच्या बाजूनं आहे. नागपूर कुठं आहे तुम्हाला माहीत आहे. उद्या संध्याकाळपर्यंत अर्थात तिथं पोचायचं आहे. असो वेळेत असलेलं बरं राहते. सगळं जर सांगून टाकलं ना साहेब मग पुढच्या वर्षी बोलवतच नाहीत लोक. पुढच्या वर्षी यायचं आहे म्हणून थोडं ठेवू. त्रैलोक्यामध्ये आम्हाला भय नाही. कशामुळे नाही आम्ही हरीचे दास असल्यामुळे नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. त्रैलोकी भिण्याचे कारण सांगितले. अभय हा गुण अत्यंत महत्त्वाचा आहे. अभयम सत्वसंसिद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती. मला असं वाटते धुरेचा बैसना नाही का. अभय हा गुण आहे ना दैवी संपत्तीतला पहिला गुण आहे आणि अत्यंत महत्त्वाचा गुण आहे अभय. भिण्याचे कारणंसुद्धा शास्त्राने अनेक सांगितले. भोग रोग भयम कुले च्युती भयम वित्तीय कृपालात भयम माने दैन्य भयम बली रिपु भयम काये कृतांतात भयम शास्त्रे वाद भयम गुणोखल भयम सर्व वस्तू भयान्वितम भूमिनृणाम विष्णुपदम निर्भयम. माणूस कोणाला तरी घाबरत असतो बघा आणि खरंच घाबरत असतो. खरं म्हणजे माझे मित्र या ठिकाणी उभे आहेत. खरं सांगा तुम्ही सगळ्यात जास्त कोणाला घाबरता. हां नाही 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 ऐकायचं नाही. तुम्ही कोणाला घाबरता. घरी आई आहे का नाही मग तुम्ही घाबरता कोणाला जास्त. जाऊ द्या मला एक गोष्ट सांगा. तुम्हाला असं कोण म्हणते घरात की तुम्हाला कळत नाही म्हणून. जिला मी घाबरतो तेच असं म्हणते. भय नाही त्रैलोकी आम्हा हरीच्या दासा काही. अरे आम्ही प्रपंचाला सुद्धा घाबरत नाही बाळा. प्रपंच चालत राहील. प्रापंचिकाला सुद्धा घाबरत नाही. अरे जा आम्ही देवाला सुद्धा घाबरत नाही. आम्ही फक्त पापाला घाबरतो. भय नाही त्रैलोकी. त्याचं कारण त्यांनी सांगितलं. देव उभा मागे पुढे. आमच्या मागं पुढे देव उभा असल्यामुळे भय नाही त्रैलोकी. काय करतो तो देव. उगवी कोळे संकट उगवी कोळे देवा उभा मागे पुढे उगवी कोळे संकट उगवी कोळे संकट उगवी कोळे संकट. देवा उभा मागे पुढे उगवी कोळे संकट उगवी कोळे संकट उगवी कोळे. आमच्या मागं आणि पुढे देव उभा आहे. तो कार्यतत्पर आहे. तुम्ही देवाचं काम करा. तो सुद्धा आपलं काम केल्याशिवाय राहणार नाही. आपण जर देव कार्यामध्ये कंजूशी करत असाल तर तो सुद्धा आपल्याची कंजूशीने वागल्याशिवाय राहणार नाही. अरे तुम्ही जसं काय तुम्ही देवता ते भजाल आणि देव तुम्हा तुष्टतील. तुम्ही ज्या पद्धतीने ऐशी परस्पर घडेल प्रेम. हां प्रीती नाही का. अशी परस्पर प्रीती वाढवायची असेल
तर मला असं वाटते तुम्ही त्याचं काम करा, तो तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देव उभा मागे पुढे उगवी कोडे आणि संकट कोडे पडत असतात बघा. काही ते कोडं उलगडतच नाही. प्रपंचामध्ये असे काही कोडे असतात महाराज की त्या कोड्यातून बाहेर पडणं फार कठीण असते. त्यावेळेला देवाच्या सहकार्याची गरज असते, लक्षात ठेवा. मला असं वाटतं की बालपण हे सुद्धा एक कोडच आहे. सोडायचं असेल तर बालपणात संस्काराची गरज आहे. तारुण्यसुद्धा एक कोडच आहे, लक्षात ठेवा. त्या कोड्यामध्ये जर माणूस अडकला ना तर बाहेरच पडत नाही. तुम्हाला खरं सांगू का, तारुण्य सोडवण्याचं कोडं फक्त त्याग आहे. त्याग आहे. तारुण्य सोडवण्याचं कोडं फक्त त्याग आहे. तारुण्य सोडवण्याचं कोडं भोग नाही. खरं सांगतो तुम्हाला, तारुण्य सोडवण्याचं कोडं फक्त त्याग आहे. ज्याला आपल्या तारुण्याचं कोडं सोडवावं असं वाटत असेल ना, त्याच्या जीवनामध्ये त्याग असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोडं सुटल्याशिवाय राहणार नाही. आसक्ती असेल, भोग असेल तर कोडं वाढत जाईल. आणखी तुम्ही त्याच्यामध्ये जाल. आणि म्हणून फार महत्त्वाचा विषय आहे मला असं वाटते हा. बालपणातलं कोडं सोडवावं असं वाटत असेल तर ते संस्काराने सोडलं पाहिजे. तारुण्यातलं कोडं सोडवण्याची इच्छा असेल तर ते त्यागाने सोडलं पाहिजे. आणि म्हातारपणातलं कोडं सोडायची इच्छा असेल तर ते भजनाने सोडलं पाहिजे. भजनाने सोडलं पाहिजे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज अंगंगलितं फलितं मुण्डं दशनविहीनं जातं कुण्डं वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुञ्चति आशापिण्डं. भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं भज साठीच्या पुढे निघालात ना मग संस्कृत शिकण्याच्या भानगडीत पडू नका. साठीच्या पुढे निघालात ना मग मृदंग शिकण्याच्या भानगडीत पडू नका. साठीच्या पुढे निघालात ना, बरोबर आहे ना, मग आता कीर्तन करण्याच्या भानगडीत पडू नका. आत्ता काही रिटायर मास्टर आहेत मग चालू करतायत. आता कीर्तन करायच्या भानगडीत पडू नका. साठीच्या पुढे निघाला असाल तर शंकराचार्य म्हणतात तुम्ही फक्त नामचिंतन करा. हे नामचिंतन तुमचं कोडं सोडवल्याशिवाय राहणार नाही. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आणि कधी म्हणू शकता, कामामध्ये काम करू शकता. माझ्यासमोर महिलांची संख्या भरपूर आहे. स्वयंपाक करताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणू शकताय तुम्ही. खुरपण करत असताना सुद्धा दुसऱ्याच्या निंदा केल्यापेक्षा तुम्ही रामकृष्ण हरी म्हणू शकताय. तुम्ही भजे करत असताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणू शकताय. तुम्ही हे सगळं काम करू शकता. करत असताना कामामध्ये काम काही म्हणा राम राम. सज्जनानो, कलियुगातलं ते प्रधान साधन आहे. कोडं सोडवावं असं वाटत असेल तर मला असं वाटतं की अशा पद्धतीने सोडवलं पाहिजे. उगवी कोडे आपल्याला जर सुटत नसेल तर आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे. तो आपलं सोडवून देईल बरं का. कोडं असते महाराज, कोडं थोडक्यात सांगतो. काय झालं, कोडं कसं असते सांगतो. एक माणूस मुंबईला गेला आणि मुंबईला गेल्यानंतर, मी आता मुंबईलाच होतो महाराज 7 दिवस. तिथं माणूस म्हातारा दिसतच नाही हो. खरंच नाही हो. सगळे पॅन्टवर, एकदम पॅन्ट, एकदम तिथं केस पांढरेच होत नाहीत. पांढरेच होत नाहीत तिथं केस. एक असाच आमचा गेला बिचारा आणि तो काही दिवस राहिल्यानंतर त्यालासुद्धा तरुण होण्याची इच्छा झाली आणि तो घरी परत तरुण होऊन परत आला. गाडीमध्ये बसला आणि गाडीमध्ये रेल्वेमध्ये बसल्यानंतर एका माणसाला त्याने विचारलं, काय हो मी आता कसा दिसतो. त्या माणसाने सांगितलं, खरं सांगू का साहेब, तुम्ही कशी दिसता सांगू का. विष्णुप्रियेचा जनिता पाहावं, त्या भक्षिता उद्भव निर्मिताव, त्याचे घरी वाहन शुद्ध आहे, त्यासारखे हो तुम्ही दिसत आहे. म्हणजे नेमकं काय, तुम्हाला काय म्हणायचं काय, नेमकं कसा दिसतो हे तर सांगा. म्हटले असे दिसता तुम्ही, यातला अर्थच सांगा. त्याने अर्थ सांगितला, कारण त्याचं स्टेशन जवळ आलं होतं म्हणून अर्थ सांगितला त्याने. अर्थ असा होता, विष्णूची प्रिया कोण, लक्ष्मी. लक्ष्मीचा जनिता कोण,
समुद्र. समुद्र. लक्ष्मीचा जनिता कोण? समुद्र. समुद्राला प्राशन करणारा कोण? अगस्ती. अगस्तीचा जन्म कशातून? कुंभातून. त्या कुंभाला तयार करणारा कोण? कुंभार. त्याचे घरी वाहन शुद्ध आहे. त्यासारखी हो तुम्ही दिसत आहे. कोडं असते का ते? असे शब्दाचे कोडे असतात, अनेक आहेत. मला तिकडे जायचं नाही, पण प्रपंचामध्ये सुद्धा अनेक कोडे असतात महाराज, अनेक कोडे असतात. आता पहिले मुलीचं कोडं होतं, आता मुलांचं कोड आहे, नाही का? आता पहिले मुलीचे लग्न लवकर होत नव्हते, आता मुलांचे होत नाहीत बिचारे. आमच्याकडे तर 50-50 वर्षाचे झाले मुलं आता. आणि म्हणून हे कोड आहे. पण मला असं वाटते, भगवत भक्ती करत असाल तर देव तुमचं कोडं सोडवल्याशिवाय राहणार नाही. उगवी कोडे संकट देव उभा मागे पुढे. उगवी कोडे संकट. कुलदीप महाराज. आणि संकट काय एका प्रकारचं असते का? संकट अनेक प्रकारचे असतात, वेगवेगळ्या पद्धतीचे संकट असतात. तुमचं ज्या पद्धतीने संकट असेल ना, त्या पद्धतीने तो मदत करतो. जैसा केला तैसा होय. जैसा केला तैसा होय. जैसा केला तैसा होय. जैसा केला तैसा होय. धावे सोय धावे सोय धरोनी देव उभा मागे पुढे. देव उभा मागे पुढे. धावे सोय धावे सोय देव उभा मागे पुढे. देव उभा मागे पुढे. हात वर करा, सगळेजण हात वर करा. कॅमेरावाले पाठीमागे करा. कुंभमेळ्यामध्ये एक माणूस आपला हात वर करून आहे बरं का. पाहिलं ते नख एवढ्याला झाले त्याचे. हां किती? 9 वर्ष झाले हात वर करून आहे. त्याला पत्रकाराने विचारलं की तुम्ही असं हात वर करून का आहे? असे नख एवढ्याला झाले. त्याने सांगितलं, जोपर्यंत या देशातील गोहत्या बंद होणार नाही तोपर्यंत मी माझा हात खाली घेणार नाही. असो बघा, आता खरं म्हणजे आपल्यालाही ते समजलं पाहिजे म्हणून सांगितलं. जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी. शेवटचं प्रश्न असा आहे, खरं म्हणजे शेवटचा विषय असा आहे. आमचे कुंदन महाराज त्याच्यातच चाल म्हणणार आहेत आणि ते शेवटची चाल असणार आहे आपली. विषय असा आहे की तो जर आपल्या मागं पुढे उभा असेल आणि आलेल्या संकटामध्ये जर सहकार्य करत असेल आणि जसं संकट असेल त्या पद्धतीने जर होत असेल तर महाराज म्हणतात
आपल्याला प्रपंच करत असताना दुःख करण्याची काय गरज आहे? तू का म्हणे असो सुखी, तू का म्हणे असो सुखी, तू का संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय दुसरा कोणता नाही बरं. वारकरी संप्रदायाचा पाया मजबूत आहे. दुसऱ्या संप्रदायाला आपला संप्रदाय समजू नका. या महाराष्ट्रामध्ये अनेक संप्रदाय येत आहेत. आमच्याकडे या म्हणतायत जाऊ नका. एखाद्या वेळेला ते म्हणतायत ओम शांती, पण ती आपली नाही बरं, आपली नाही. आणि म्हणून वारकरी संप्रदाय सारखा श्रेष्ठ संप्रदाय नाही माझ्या दादांनो. ज्ञानाने उभा केलेला संप्रदाय त्याग त्याचं कळस होते. मजबूत इमारत आहे ही वारकरी संप्रदायाची. भक्ती करा, साधना सुद्धा एकदम सोपी साधना आहे. नामचिंतन करायचं, भगवत भक्ती करायची, फक्त प्रेमाने करायचं. श्रवण करायचं असेल तरी प्रेमाने करायचं, कीर्तन करायचं असेल तरी प्रेमाने करायचं, सप्ताह करायचा असेल तरी प्रेमाने करायचा. कशासाठी करायचा? फक्त नावासाठी करायचं नाही, उद्धारासाठी करायचं. आपला उद्धार झाला पाहिजे म्हणून करायचा. तो तुमचं संकट निवारण केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. अरे तुम्हाला काय माहित आहे तुमच्यावर कोणतं संकट येणार आहे म्हणून? काय माहित आहे? उद्याचं संकट, उद्याचा दिवस काय माहित आहे तुम्हाला? असे अनेक संकट माझे प्रभू निवारण करत असल्यामुळे तुम्ही फक्त प्रेमाने त्याचं नामचिंतन करा. तो तुमचं संकट निवारण केल्याशिवाय राहणार.
ज्ञानेश्वर